तर पहा, या व्हिडिओमध्ये आपण तुमचे शेत कोणत्याही आकाराचे असेल तरीसुद्धा ते कसे मोजायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, पहिलं शेत आहे आयताकृती, दुसरं शेत आहे त्रिकोणी आकाराचं आणि तिसरं शेत आहे चौरसाकृती आकाराचं. मग तुमचं शेत कसंही असू दे, आपण सहजपणे मोजू शकतो. आता काय करायचं बघा, तर या ठिकाणी पहिलं शेत बघा, तर या शेताची लांबी आहे 500 फूट, म्हणजे याच्या या दोन बाजू 500 फूट आणि 500 फूट आहेत. आणि रुंदी आहे 250 फूट, 250 फूट, म्हणजे ही बाजू 250 फूट आणि ही बाजू 250 फूट. मग हे शेत किती आर आहे, किती हेक्टर आहे ते आपण काढणार आहोत. आपण जर आपला 7/12 पाहिला तर त्याच्यावरती आपलं शेत हे आर आणि हेक्टरमध्ये दिलेलं असतं. तर पहा काय करायचं असतं, तर हे आयताकृती शेत आहे म्हणून अगोदर आपल्याला याचं क्षेत्रफळ काढायचं. बघा, शेताचे क्षेत्रफळ. मग आयताकृती असल्यामुळं त्याचं सूत्र असतं लांबी गुणिले रुंदी. आता बघा, लांबी किती आहे 500 गुणिले रुंदी किती आहे 250 फूट आहे, एवढं लक्षात ठेवा. आता आपण जर या दोन्हींचा गुणाकार केला तर बघा, हे 25 गुणिले 5 याचे होतील 125 आणि 1 2 3 हे 0 जशाल तसे देऊन घेऊया आपण. म्हणजे बघा 1,25,000 चौरस फूट. बघा लक्षात ठेवा, चौरस फूट हे या जमिनीचं क्षेत्रफळ आलेलं आहे. मग आता काय करायचं आहे, तर 1,25,000ला आपण 1,076 भागायचं आहे. आता याच्यात बरेच कमेंट येतात की मग सर 1,076नंच का भागलं, तर ते पण सांगतो. 1,076 चौरस फूट याचा 1 आर होतो. मग आपल्याला 1,25,000 चौरस फुटाचे किती आर होतात हे 1,076 भागिल्यावर लक्षात येते. तर बघा, 1,25,000 चौरस फुटाला आपण जर 1,076 भागलं तर 116.17. बघा, 116.17 आर एवढी जमीन ही आहे. मग आता 116.17 आर, तर याचे हेक्टर किती होतील, तर लक्षात ठेवा 100 आरचा 1 हेक्टर होतो. 100 आरचा 1 हेक्टर होतो. मग बघा, तर 116 मधले 100 गेले, बघा त्याचा झाला 1 हेक्टर त्या 100 आरचा. मग राहिले किती खाली, तर 16.17 आर. 16.17 म्हणजे आता 17चा काय 0.17ला एवढं महत्त्व नसतं म्हणून 16 धरू आपण. 1 हेक्टर 16 आर ही जमीन आहे. म्हणजे किती सोप्या पद्धतीने आपण हे शेत मोजू शकतो बघा. आणि तुमच्या सातबाऱ्यावर या पद्धतीनेच शेत दिलेलं असतं. आता दुसरी जमीन बघा, मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आलं होतं की सर त्रिकोणाकृती जर जमीन असेल तर कशी मोजायची. पहा, आता या ठिकाणी लक्षात घ्या. बघा, हा आहे पाया, ही आहे उंची आणि हा आहे कर्ण या शेताचा. मग शेताची बघा, पाया किती आहे 400 फूट आहे आणि उंची आहे 300 फूट. मग काय करायचं असतंय, तर आता हा जो त्रिकोण आहे हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. मग तुमचं शेतसुद्धा काटकोनी त्रिकोणी आकाराचं आहे. मग याचं अगोदर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असतं. काय काढायचं असतं, क्षेत्रफळ काढायचं असतं. मग त्याचं सूत्र काय असतं, तर बघा 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. शॉर्टकटमध्ये लिहितो कारण व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून. आता बघा काय करायचं, मग आता 1/2 गुणिले पाया किती आहे 400 फूट गुणिले उंची किती आहे 300 फूट. 300 याचा करायचा गुणाकार. अगोदर काय करू आपण, याला कट करून घेऊ म्हणजे आपल्याला गुणाकार करायला पटकन सोपं जाईल. 2 1 2, 2 2 4, 2 0 0, 2 0 0. आता बघा 200 गुणिले 300 म्हणजे अगोदर काय करू आपण 2 गुणिले 3 करू म्हणजे सोपं जाईल आपल्याला. बघा 2 त्रिक 6. आता हे शून्य जशाल तसे घ्यायचे बाकीचे 1 2 3 4, 1 2 3 4 म्हणजे 60,000 चौरस फूट हे या जमिनीचं क्षेत्रफळ आलेलं आहे. मग याला आपल्याला काय करायचं, आता आर किती आहे ते काढायचं. मग तुम्हाला मी वरती सांगितलं होतं की आर काढायचं असल्यावर काय करायचं आहे, तर याला 1,076 भागायचं.
तर 1076नं जर आपण भागलं 60,000ला तर आपलं उत्तर येईल 55.76 आर. म्हणजे आपली ही जमीन, ही जी त्रिकोणाकृती जमीन आहे ही आहे 55.76 आर. आलं लक्षात. आता बऱ्याच जणांची इथं कमेंट येतात बघा की आपण हे गणित सोडवत असताना किंवा हे क्षेत्रफळ काढत असताना या ठिकाणी हा जो कर्ण आहे 500 फूट हा तर इथं घेतलाच नाही 500 फूट. मग कमेंट येतात की या 500चं काय केलं. तर पहा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की काटकोनी त्रिकोणा आकाराचे जर शेत असेल तर त्याचं क्षेत्रफळ काढताना 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हेच सूत्र वापरतात. त्या ठिकाणी क्षेत्रफळ काढण्यासाठी या कर्णाची आवश्यकता नसते. ही गोष्ट कायम लक्षात असू द्या. चला आता तिसऱ्या प्रकारचं शेत मोजूया. बघा हे आहे चौरसाकृती. चौरसाकृती म्हणजे काय, शक्यतो शेताचा आकार असा नसतोच, परंतु तरीही जर एखादं शेत असं असेल चौरसाकृती म्हणजे चारही बाजू सारख्या, म्हणजे ही बाजू 400, ही 400, ही 400 आणि ही पण 400 फूट. मग याचं कसं काढायचं की हे शेत किती आहे, किती आर आहे, किती हेक्टर आहे. आता बघा काय करायचं, मग चौरसाचं क्षेत्रफळ वापरायचं. इथं चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र मग काय आहे बरं बघा, तर त्याचं असतं बाजूचा वर्ग. मग आता 400 बघा, बाजू काय आहे 400, याचा वर्ग 400 गुणिले 400, 400 गुणिले 400. मग 4 गुणिले 4 करून घेऊ, 4 चौक 16. उरलेले 0 जसे असेल तसे देऊन घेऊ, 1 2 3 4, 1 2 3 4. म्हणजे बघा आता इथं 1,60,000 चौरस फूट एवढं क्षेत्रफळ या जमिनीचं आलेलं आहे. मग याला आता कितीने भागायचं, आपल्याला आर काढायचे आहेत. आता मग याला कितीने भागायचं सांगा बरं पटकन. बरोबर 1076ने याला भागायचं आहे. मग जर आपण 1,60,000 चौरस फुटाला 1076 चौरस फुटाने जर भागलं, 1076 चौरस फूट म्हणजेच 1 आर होतो, म्हणून आपण याने भागलेलं आहे. तर याचं उत्तर येणार आहे 148.69 आर. मग आता हे किती हेक्टर आहे. आता तुम्ही म्हणताल या ठिकाणी त्रिकोणाकृती शेताचं हेक्टर का सांगितलं नाही, तर हे बघा इथं 55.55च आर असल्यामुळे हे 1 हेक्टर पण होत नाही, म्हणून इथं आपण 1 हेक्टरसुद्धा सांगितलेलं नाही, कारण ते 1 हेक्टरसुद्धा होत नाही. 1 हेक्टरसाठी 100 आर जमीन असावी लागते. मग इथं बघा आता 148 म्हणजेच याच्यातले 100 आरची 1 हेक्टर होईल. 100 आरची 1 हेक्टर आणि मग शिल्लक किती राहतील, तर 48.69 48.69 आर हे शिल्लक राहतील. म्हणजे ही जमीन किती आहे, चौरसाकृतीची जमीन आहे ती आहे 1 हेक्टर 48.69 आर. किंवा सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर पॉईंटच्या पुढे जर 69 असेल तर त्याला 1 प्लस करायचं, 49 केलं तरी चालतं, एवढं काही फरक पडत नाही. म्हणजेच 1 हेक्टर 49 आर एवढी ही जमीन आहे. पहा एवढ्या सोप्या पद्धतीने आपण कोणतीही जमीन सहजपणे मोजू शकतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना, माझ्या शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.